मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता मालती घर सोडून जायला लागते. तर आता राणी तिला म्हणते की मालती आई तसं करू नका, तुम्ही मागं या, वाटलंच तर मी तुमची माफी मागते. तर आता लगेच आबा म्हणतात राणी तुला माफी मागायची काही गरज नाही आहे, उलट मालतीने तुझी माफी मागितली पाहिजे, तिची चूक आहे, तिने चूक केली आणि तू माफी का मागायची, थांब तू माफी नको मागू, येऊ दे तिला. तर आता लगेच ती मागं येते आणि आता लगेच आबा म्हणतात हे बघा आता जे झालंय ना ते सगळं इथे विसरून जा, काही त्याला टेन्शन घेऊ नका राणी आणि इंद्र तुमचा सुखाचा संसार तुम्ही सुखाने करा, त्यांना असं म्हणतात. आणि आता इकडं जी राणी आहे ती राणी ते सगळेजण आता घरात निघून जातात. तर इकडं मालती आणि उर्मिला रूममध्ये येतात आणि मालती म्हणते की उर्मिला आता काहीतरी दुसरा प्लॅन करावा लागणार आहे, ही राणी काही घरातून तशी जात नाहीये, आता मला हिच्यामुळे घरातून जावं लागलं असतं, बरं झालं ती म्हटली थांबा, नाहीतर मला कोणी थांबायला सुद्धा नाही आलं, तू सुद्धा नाही आले ग उर्मिला. उर्मिला म्हणते की मालती आई मी येणार होते पण राणी कशी आहे तुम्हाला माहिती ना, तिला मध्ये लुडबुड करायला लागते त्यामुळं ती चाली आहे. तर आता लगेच मालती म्हणते की हे बघ तुला आधी सांगते मी, आपल्याला असं काही चालणार नाही, आपल्याला काहीतरी आता मोठा प्लॅन करावा लागणार आहे आणि राणीला घरातून बाहेर काढून द्यावं लागणार आहे, तिला आता घरात थांबून देणार नाही आहे मी. हे सगळं काही आबावरून सगळ्यांचा बोलणं आणि प्लॅन ऐकत असतात. तर आता इकडं राणी आणि इंद्र रूममध्ये असतात. तर आता इंद्र म्हणतो की राणी अगं तुला काही झालं असतं तर काय केलं असतं माहिती का मी, अगं तुला काय झालं असतं तर मी राहिलो असतो का. राणी तिला एवढी साडीला आग लागली तर तुझं लक्ष द्यायचं ना गं, अगं स्वतःकडे लक्ष देत जा ना राणी, काय कशाचा विचार करत होती तू, काय करत होती एवढा वेळ, अगं स्वतःच्या पदराकडे लक्ष नव्हतं तुझं वालं. तर आता लगेच ती म्हणते की हो ना, तू माझं पदराकडे लक्ष नव्हतं ना. तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर तुम्ही काळजी करू नका, अहो तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर मला कधीच काय होऊ शकत नाही, कारण तुम्ही आज बघितलं ना, तुम्ही माझ्यासोबत होते म्हणून मी आज वाचले, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत असल्यावर मला काहीच होणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका इंद्र सर, असं ती म्हणते. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नेमकं काय घडणार आहे, राणीला खरंच मालती उर्मिला घराबाहेर काढून देईल का, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.